वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे ते प्रसिद्ध गायक, शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर बुवांची मी जी संगत केली ती फक्त रेकॉर्डिंगलाच केली आहे. या गाण्यात पुरती 2 गाणी त्यांनी गायली होती या प्रोजेक्टला. आणि हा प्रोजेक्ट होता आमचे अमेरिकेतले मित्र मोहन रानडे यांचा. त्याचं संगीत श्रीधर फडके, अप्रतिम संगीत केलं श्रीधरनी. आणि वाजवताना खूप मजा आली. अर्थात म्युझिक वगैरे काही नव्हतं. आम्ही फक्त 4 वादक होतो. हार्मोनियमला मी, व्हायोलिनला हेमंत पंडित, नंतर तबल्याला होता आमचा केशव बडगे नावाचा मित्र, आणि व्हायब्रोफोन राजेश देव. तर हे 4 लोकांमध्ये झालेलं हे गाणं आहे. आणि क्या होतं त्यातलं एक गाणं जे आहे ते शेवटी अख्खा ऑडिओ तुम्हाला ऐकवणार आहे. ते गगनागंध आला, शांताबाई शेळकेने लिहिलेलं. आणि दुसरं एक गाणं त्याने गायलं होतं, मला वाटतं प्रणवाचे, आणि पुढचे शब्द आठवत नाही आहेत मला. आणि ते माऊलींचे म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे शब्द होते. छान गाणी झाली ती. कारेकर बुवा अप्रतिम गायले होते. आणि त्यांच्याबरोबर ही वाजवायची संधी जी मिळाली ते छानच माझं भाग्य. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे पुढच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर मी काही वाजवलेलं नाही. आणि एक वेगळी आठवण म्हणजे जी हार्मोनियम मी वाजवली होती, ती हार्मोनियम माझे गुरु वसंत देसाई यांची हार्मोनियम होती. त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व आहे माझ्या दृष्टीने. तर ह्या संदर्भात या कॅसेटचे निर्माते जे आहेत मोहन रानडे, ते काय बोलतात ऐकूया. नमस्कार, मी मोहन रानडे. 1983 साली श्रीधर फडके यांची पहिली कॅसेट जेव्हा निर्मितीला घेतली त्यावेळेला विविध प्रकारची गाणी त्या कॅसेटमध्ये असावीत असं श्रीधरला वाटत होतं. आणि भावगीत, भक्तिगीत, कोळीगीत ह्याचबरोबर शास्त्रीय संगीतावर आधारित अशी 2 गाणी करावीत असं त्याच्या मनात आलं. आणि त्यांनी शांता शेळके यांचं एक गाणं गगनागंध आला आणि संत तुकारामांचा एक अभंग प्रणवाचे भेद हे निवडले आणि त्याला शास्त्रीय संगीतावर आधारित चाली दिल्या. आणि त्यावेळेला प्रभाकर कारेकर यांची त्यांनी गायक म्हणून निवड केली. ती 2 गाणी फारच अप्रतिम प्रमाणे प्रभाकर कारेकाने गायली. आणि त्यातलं गगनागंध आला हे तर गाणं खूपच लोकप्रिय झालं. प्रभाकर कारेकर त्यानंतर अमेरिकेला शास्त्रीय संगीताचा दौरा करण्यासाठी आले. तेव्हा पण त्यांच्या संगीताचा आम्ही आस्वाद घेतला. तर अशा प्रभाकर कारेकरांच्या संगीताचा आणि माझ्या कंपनीचा श्रीधर फडकेमुळे सुरुवातीला संपर्क झाला. आणि ते सर्वच क्षण अत्यंत आनंददायी होते. तर ही जी कॅसेट आली तेव्हा त्या कॅसेटचं नाव होतं स्वरवेल. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे तेव्हा माझं नाव याचं उज्ज्वल वडावकर असं. आता माझा अप्पा वडावकर म्हणून येतं. तर मगाशी मी जो उल्लेख केला प्रणवाचे भेद, संत ज्ञानेश्वरांचा जो अभंग आहे, खूप छान चाल केली श्रीधरनी. तर त्याची एक अस्थायी आपण ऐकू. आ
प्राणवाचे भेद उकलावे देहात, प्राणवाचे भेद उकलावे देहात, प्राणवाचे भेद उकलावे देहात. चंद्राची मी मात सांगतसे, चंद्राची मी मात सांगतसे, प्रणवाचे भेद उकलावे देहात, प्रणवाचे भेद उकलावे देहात. तर दुसरं जे गाणं आहे, गगनागंधा आला मधुमास धुंद झाला, त्याची पण चाल अप्रतिम, बुवांनी छान गायलंय. आणि एवढीच 2 गाणे मी बुवांबरोबर वाजवलेली आहे. नंतर मग, कारण मी क्लासिकलचं माझं हार्मोनियमचं तसं शिक्षण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे मी तशी परत काही डेअरिंग केलेली नाही मी. पण छान वाटलं हे रेकॉर्डिंग वाजवताना. तर याचा मी ऑडिओ तुम्हाला ऐकवणार आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनल मला सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. गगनागंध आला मधुमास धुंद झाला, गगनागंध आला मधुमास धुंद झाला. फुलले पलाशरानी जळत्या ज्वाला, गगनागंध आला. गगनागंध आला मधुमास धुंद झाला. फुलले पलाशरानी जळत्या ज्वाला, गगनागंध आला मधुमास धुंद झाला. आले वनावनात सहकार मोहरून, आले वनावनात वनात. आले वनावनात सहकार मोहरून, सहकार मोहरून. सहकार मोहरून. सहकार मोहरून आले वनावनात, सहकार मोहरून. भ्रमरास मंजिरीची चाहूलये दुरून,
साहुलये दुरून साहुलये दुरून भरला मरंद कोशी भरला गगना गंध आला मधुमास धुंद झाला वेली अंकुरांची वलये किती सुरेख वेली अंकुरांची वलये किती सुरेख वलये किती सुरेख लिहितात अंगुलीनी वाऱ्यात प्रेमलेख लिहितात अंगुलीनी वाऱ्यात प्रेमलेख वाऱ्यात प्रेमलेख संदेश प्रेमिकांना दुरुनी आला गगना गंध आला मधुमास धुंद झाला गगना गंध आला मधुमास धुंद झाला फुलले पलाशराने जळत्या ज्वाला गगना गंध आला मधुमास धुंद झाला गगना गंध आला